व्यंकटराव गोडेंनी ब्राह्मणेतर हे वृत्तपत्र कोठे सुरू केले होते? तर याचं उत्तर आहे वर्धा येथे सुरू केले होते. पुढचा प्रश्न. महात्मा फुले पुणे महानगरपालिकेचे सदस्य कोणत्या काळात होते? तर याचं उत्तर आहे 1876 ते 1882 या काळात. पुढचा प्रश्न. गोपाळ गणेश आगरकरांनी शेक्सपियरच्या कोणत्या नाटकाचे मराठीत विकार विलसित असे भाषांतर केले? तर याचं उत्तर आहे हॅमलेट या नाटकाचे. पुढचा प्रश्न. अण्णासाहेब म्हणजे महाराष्ट्रातील चमत्कार असे वर्णन कोणी केले? महर्षी कर्वे यांचे. तर याचं उत्तर आहे आचार्य अत्रे यांनी केले. पुढचा प्रश्न. राजर्षी शाहू महाराजांनी मल्लविद्येचे शिक्षण कोणाकडून घेतले? तर याचं उत्तर आहे दत्तोबा शिंदे व पांडू भोसले यांच्याकडून. पुढचा प्रश्न. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या वर्षी MA ची पदवी मिळवली? तर MA ची पदवी मिळवली 1915 साली. पुढचा प्रश्न. स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला? तर याचं उत्तर आहे ताराबाई शिंदे यांनी. पुढचा प्रश्न. थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथ कोणी लिहिला? थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथ लिहिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. पुढचा प्रश्न. महात्मा फुले यांच्या महिला शिक्षणाच्या कार्यक्रमासाठी ब्रिटिश सरकारने दक्षिणा प्राईज फंडाद्वारे किती रुपयांची मदत केली? तर याचं उत्तर आहे दरमहा 25 रुपयांची. पुढचा प्रश्न. महर्षी कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रमची स्थापना केव्हा केली? तर याचं उत्तर आहे 14 जून 1896 रोजी. पुढचा प्रश्न. ज्योतिबा खरे महात्मा होते असे महात्मा फुले बद्दल कोण म्हणाले? तर याचं उत्तर आहे महात्मा गांधी असे म्हणाले होते. पुढचा प्रश्न. राजर्षी शाहू महाराजांनी पाटील शाळा व तलाठी शाळा केव्हा सुरू केल्या? तर याचं उत्तर आहे 1919 साली. पुढचा प्रश्न. 1947ला भारत स्वतंत्र झाल्यावर पंडित नेहरूंच्या मंत्रिमंडळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोणते पद दिले गेले? तर याचं उत्तर आहे कायदा मंत्री हे पद. पुढचा प्रश्न. सतीची चाल नष्ट करण्यासाठी कोणी मूलतः प्रयत्न केले? तर याचं उत्तर आहे राजा राममोहन रॉय यांनी. पुढचा प्रश्न. महात्मा फुले यांनी हंटर कमिशनला डॅशसाठी शासनाने अग्रक्रम देण्याबाबत प्रस्ताव मांडला होता. तर याचं उत्तर आहे मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण देण्याबाबत. पुढचा प्रश्न. डॅश सालच्या हुबळी येथील सामाजिक परिषदेचे अध्यक्षपद शाहू महाराजांनी भूषविले होते? तर 1920 सालच्या हुबळी येथील सामाजिक परिषदेचे अध्यक्षपद शाहू महाराजांनी भूषविले होते. पुढचा प्रश्न. कोणत्या स्त्रीने विदर्भातील स्त्रियांकरिता पहिली रात्रशाळा सुरू केली? तर याचं उत्तर आहे जाईबाई चौधरी या स्त्रीने. पुढचा प्रश्न. जागरूक हे वृत्तपत्र कोणत्या ठिकाणाहून प्रकाशित होत होते? तर याचं उत्तर आहे पुणे येथून. पुढचा प्रश्न. महादेव गोविंद रानडे यांनी स्वामी दयानंद यांची हत्तीवरून मिरवणूक केव्हा काढली? तर याचं उत्तर आहे 5 जून 1875 रोजी. पुढचा प्रश्न. महाराष्ट्राला तर्कशुद्ध समाज सुधारण्याची शिकवण कोणी दिली? तर महाराष्ट्राला तर्कशुद्ध समाज सुधारण्याची शिकवण गोपाळ गणेश आगरकर यांनी दिली. पुढचा प्रश्न. धोंडो केशव कर्वे यांना महर्षी ही पदवी कोणी दिली? तर धोंडो केशव कर्वे यांना महर्षी पदवी ही जनतेने दिली होती. पुढचा प्रश्न. राजर्षी शाहू महाराजांच्या वडिलांचे निधन केव्हा झाले? तर याचं उत्तर आहे 1886 साली. पुढचा प्रश्न. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? तर याचं उत्तर आहे नाना शंकर शेठ यांनी केली. पुढचा प्रश्न. कास्ट्स इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला? तर हा ग्रंथ लिहिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी.
पुढचा प्रश्न, महात्मा फुलेंच्या स्त्री शिक्षणासाठीच्या कार्याबद्दल मुंबई गव्हर्नर डॅश तर्फे 16 नोव्हेंबर 1852 रोजी सत्कार करण्यात आला. तर महात्मा फुलेंचा स्त्री शिक्षणासाठीच्या कार्याबद्दल मुंबई गव्हर्नर मेजर कँडी यांच्यातर्फे 16 नोव्हेंबर 1852 रोजी सत्कार करण्यात आला होता. पुढचा प्रश्न, अनाथ बालिकाश्रम करिता आपली 6 एकर जमीन 750 रुपयाची देणगी कुणी दिली? तर याचं उत्तर राव बहादूर गणेश गोखले यांनी. पुढचा प्रश्न, डॅश यांनी महात्मा फुले यांना हिंदुस्थानचा बुकर वॉशिंग्टन असे संबोधले? तर याचं उत्तर आहे सयाजीराव गायकवाड यांनी. पुढचा प्रश्न, राजर्षी शाहू महाराजांनी ढोर चांभार हॉस्टेल केव्हा सुरू केले? तर याचं उत्तर 1919 साली. पुढचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलाची निर्मिती केव्हा केली? तर याचं उत्तर आहे 1948 साली. पुढचा प्रश्न, कोणत्या व्यक्तीने 1200 रुपये खर्च करून सत्यशोधक समाजाला छापखाना विकत घेऊन दिला? तर याचं उत्तर आहे व्यंकू बाळूजी काळेवार यांनी. पुढचा प्रश्न, नेटिव्ह फिमेल स्कूलची स्थापना कोणी केली? नेटिव्ह फिमेल स्कूलची स्थापना महात्मा फुले यांनी केली. पुढचा प्रश्न, 1917च्या खामगाव मराठा परिषदेचे अध्यक्षस्थान कोणी भूषवले होते? तर याचं उत्तर राजर्षी शाहू महाराज यांनी. पुढचा प्रश्न, 1917 मध्ये प्राथमिक शिक्षकांना प्रशिक्षण देणारे महाविद्यालय पुणे येथे सुरू केले होते? तर कोणी सुरू केले होते? महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी. पुढचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन कधी केले? तर याचं उत्तर आहे 25 डिसेंबर 1927 रोजी. पुढचा प्रश्न, प्रबोधन या वृत्तपत्राचे संपादक कोण होते? प्रबोधन, तर या वृत्तपत्राचे संपादक होते केशवराव ठाकरे. पुढचा प्रश्न, व्हिक्टोरिया राणीचा पुत्र ड्यूक ऑफ केनॉट हिंदुस्थानला केव्हा भेट देण्यासाठी आला होता? तर याने हिंदुस्थानला भेट दिली 2 मार्च 1888 रोजी. पुढचा प्रश्न, राजर्षी शाहू महाराजांनी धारवाड येथे कोणत्या काळात शिक्षण घेतले? तर याचं उत्तर आहे 1890 ते 1894 या काळात. पुढचा प्रश्न, बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना कोणी केली? तर याचं उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. पुढचा प्रश्न, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी विधवा विवाहोत्तेजक मंडळची स्थापना केव्हा केली? तर याचं उत्तर आहे 1865 साली. पुढचा प्रश्न, बुद्ध अँड हिज धम्म हा ग्रंथ कोणी लिहिला? तर याचं उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. पुढचा प्रश्न, महात्मा फुलेंनी पुणा लायब्ररीची स्थापना कधी केली? तर याचं उत्तर आहे 1857 साली. पुढचा प्रश्न, डॅश रोजी इंग्लंडमधील ब्रिस्टॉल या शहरात राजा राममोहन रॉय यांचे निधन झाले? तर 27 सप्टेंबर 1833 रोजी इंग्लंडमधील ब्रिस्टॉल या शहरात राजा राममोहन रॉय यांचे निधन झाले होते. पुढचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी MSc ची पदवी केव्हा मिळवली? तर याचं उत्तर आहे 1921 साली. पुढचा प्रश्न, सावित्रीबाई फुले यांचा जन्म केव्हा झाला? तर याचं उत्तर आहे 3 जानेवारी 1831 रोजी. पुढचा प्रश्न, राजर्षी शाहू महाराजांनी कायस्थ प्रभू वसतिगृह केव्हा सुरू केले? तर याचं उत्तर 1912 साली. पुढचा प्रश्न, हिंदू कोड बिलाला विरोध झाल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या वर्षी मंत्रिपदाचा त्याग केला? तर याचं उत्तर 1951 साली. पुढचा प्रश्न, पुरी येथे रामकृष्ण मिशन आश्रमाची स्थापना कोणी केली? तर याचं उत्तर आहे स्वामी विवेकानंद यांनी. पुढचा प्रश्न,
शाहू महाराजांनी काढलेले पहिले वसतिगृह कोणते? तर याचं उत्तर आहे मराठा बोर्डिंग. पुढचा प्रश्न, शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ कोणी लिहिला? तर हा ग्रंथ लिहिला महात्मा फुले यांनी. 1876 मध्ये मुंबईत पहिली रात्रशाळा कोणी सुरू केली? तर याचं उत्तर आहे भिकोबा लक्ष्मण चव्हाण यांनी. पुढचा प्रश्न, केशवराव ठाकरेंनी प्रबोधन वृत्तपत्र कोठे सुरू केले? तर याचं उत्तर आहे पुणे येथे. पुढचा प्रश्न, ड्यूक ऑफ कॅनॉटला महात्मा फुले शेतकऱ्यांच्या वेशात केव्हा भेटले? तर याचं उत्तर 1888 मध्ये. पुढचा प्रश्न, 1888 मध्ये वाक्यमीमांसा व वाक्याचे पृथक्करण हा ग्रंथ डॅश यांनी लिहिला? तर हा ग्रंथ आगरकर यांनी लिहिला, गोपाळ गणेश आगरकरांनी. पुढचा प्रश्न, महर्षी कर्वेंनी डॅश साली आत्मवृत्त नावाचे आत्मचरित्र लिहिले होते? तर याचं उत्तर 1928 साली. पुढचा प्रश्न, राजर्षी शाहू महाराजांचा लक्ष्मीबाई साहेब यांच्याबरोबर केव्हा विवाह झाला? तर याचं उत्तर आहे 1 एप्रिल 1881 रोजी विवाह झाला. पुढचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणता प्रबंध सादर करून 1915 मध्ये MA ची पदवी मिळवली? तर याचं उत्तर आहे ॲडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ द ईस्ट इंडिया कंपनी हा प्रबंध सादर करून. पुढचा प्रश्न, हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना कोणी केली? हिंदू लेडीज सोशल क्लब ची स्थापना रमाबाई रानडे यांनी केली. पुढचा प्रश्न, द अनटचेबल्स हा ग्रंथ कोणी लिहिला? तर याचं उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. पुढचा प्रश्न, महात्मा फुलेंनी कोणत्या साली स्कॉटिश मिशनऱ्यांच्या शाळांमध्ये अर्धवेळ पगारी शिक्षक म्हणून नोकरी केली? तर याचं उत्तर आहे 1854 साली. पुढचा प्रश्न, महर्षी कर्वेंनी सर्वसामान्य मुलींना उपयुक्त शिक्षण देण्यात यावे म्हणून डॅश साली महिला विद्यालयाची स्थापना केली? तर याचं उत्तर आहे 1907 साली. पुढचा प्रश्न, सावित्रीबाई फुले यांचा मृत्यू केव्हा झाला? तर याचं उत्तर आहे 10 मार्च 1897 रोजी. पुढचा प्रश्न, राजर्षी शाहू महाराजांनी सारस्वत बोर्डिंग केव्हा सुरू केले? तर याचं उत्तर आहे 1912 साली. पुढचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कोणत्या काळात मुंबई प्रांताच्या कायदेमंडळाचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती? तर याचं उत्तर 1926 ते 1936 या काळात. पुढचा प्रश्न, विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या अपप्रचारास उत्तर देण्यासाठी कोणते वृत्तपत्र सुरू केले होते? तर याचं उत्तर आहे वर्तमान दीपिका. पुढचा प्रश्न, सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते? तर सत्यशोधक समाजाचे मुखपत्र आहे दीनबंधू. पुढचा प्रश्न, बहिष्कृत हितकारिणी सभेचे सचिव कोण होते? बहिष्कृत हितकारिणी सभेचे सचिव, तर याचं उत्तर आहे सीताराम केशवकर. पुढचा प्रश्न, बंदिस्त वर्ग म्हणजे जात होय ही व्याख्या कोणी केली? तर याचं उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. पुढचा प्रश्न, सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष या शब्दात शाहू महाराजांचा गौरव कोणी केला? तर याचं उत्तर आहे महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी. पुढचा प्रश्न, शारदा सदन ही संस्था कोणी स्थापन केली? तर याचं उत्तर आहे पंडिता रमाबाई यांनी. पुढचा प्रश्न, तृतीय रत्न हे नाटक कोणी लिहिले? तर याचं उत्तर आहे महात्मा फुले यांनी. पुढचा प्रश्न, स्त्रियांनी जॅकेटे घातली पाहिजे या विषयावर कोणी लेख लिहिला? तर याचं उत्तर आहे गोपाळ गणेश आगरकर यांनी. पुढचा प्रश्न, महर्षी कर्वे यांनी पुणे येथे बाल अध्यापन मंदिर ची स्थापना केव्हा केली होती? तर याचं उत्तर 1945 साली. पुढचा प्रश्न, शाहू महाराजांच्या पत्नी लक्ष्मीबाई साहेब बडोदा येथील डॅश यांच्या कन्या होत्या? तर शाहू महाराजांच्या पत्नी लक्ष्मीबाई साहेब
या बडोदा येथील गुणाजीपंत खानविलकर यांच्या कन्या होत्या. पुढचा प्रश्न 1907 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुंबईच्या कोणत्या हायस्कूलमधून मॅट्रिकची परीक्षा पास झाले? तर याचं उत्तर आहे मुंबईच्या एल्फिस्टन हायस्कूलमधून. पुढचा प्रश्न सेवा सदनची स्थापना कोणी केली? तर याचं उत्तर आहे रमाबाई रानडे यांनी. पुढचा प्रश्न स्टेट अँड मायनॉरिटीज हा ग्रंथ कोणी लिहिला? स्टेट अँड मायनॉरिटीज हा ग्रंथ लिहिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. पुढचा प्रश्न महात्मा फुलेंनी अस्पृश्यांकरिता डॅश रोजी वेताळपेठेत शाळा सुरू केली? तर महात्मा फुलेंनी अस्पृश्यांकरिता 19 मे 1852 रोजी वेताळपेठेत शाळा सुरू केली. पुढचा प्रश्न महर्षी कर्वेंनी निष्काम कर्मची स्थापना केव्हा केली? तर याचं उत्तर 1910 साली. पुढचा प्रश्न सार्वजनिक काका यांचे मूळ नाव काय होते? तर यांचे मूळ नाव होते गणेश वासुदेव जोशी. पुढचा प्रश्न राजर्षी शाहू महाराजांनी देवज्ञ बोर्डिंग केव्हा सुरू केले? तर याचं उत्तर 1916 साली. पुढचा प्रश्न 1867 साली प्रार्थना समाजाची स्थापना कोठे करण्यात आली? तर याचं उत्तर आहे मुंबई येथे. पुढचा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राज्यसभेवर केव्हा निवडून गेले? तर याचं उत्तर 1952 मध्ये. पुढचा प्रश्न ब्राह्मो प्रतिनिधी सभा कुणी संघटित केली होती? तर ब्राह्मो प्रतिनिधी सभा ही केशवचंद्र सेन यांनी संघटित केली होती. पुढचा प्रश्न समता हे वृत्तपत्र कुणी सुरू केले होते? तर समता हे वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केले होते. पुढचा प्रश्न पुण्यात मुलींची पहिली शाळा कोणी सुरू केली? तर याचं उत्तर आहे महात्मा फुले. स्त्री पुरुषी तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला? तर स्त्री पुरुषी तुलना हा ग्रंथ ताराबाई शिंदे यांनी लिहिला आहे. पुढचा प्रश्न कोणत्या समाजसुधारकाला ब्रिटिश राज्य दैवी संकेत वाटत होते? तर याचं उत्तर आहे महात्मा फुले यांना. पुढचा प्रश्न ब्रिटिशांच्या स्वार्थी वृत्तीवर गोपाळ गणेश आगरकरांनी कोणत्या निबंधाद्वारे टीका केली? तर याचं उत्तर आहे हिंदुस्थानचे राज्य कोणासाठी या निबंधाद्वारे. पुढचा प्रश्न महर्षी कर्वे कोणत्या काळात फर्ग्युसन कॉलेजमध्ये गणिताचे प्राध्यापक होते? तर याचं उत्तर आहे 1891 ते 1914. पुढचा प्रश्न राजर्षी शाहू महाराजांचा राज्याभिषेक सोहळा केव्हा झाला? तर याचं उत्तर आहे 2 एप्रिल 1894 रोजी. पुढचा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लंडन विद्यापीठात 1922 साली कोणता प्रबंध सादर करून DSc ही पदवी मिळवली? तर याचं उत्तर आहे द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ सादर करून हा प्रबंध सादर करून त्यांनी DSc ही पदवी मिळवली. पुढचा प्रश्न महर्षी विठ्ठलरामजी शिंदेंनी डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना केव्हा केली? तर महर्षी विठ्ठलरामजी शिंदेंनी डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना 1906 साली केली. पुढचा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूक नायक वृत्तपत्र केव्हा सुरू केले? तर याचं उत्तर आहे 1920 साली. पुढचा प्रश्न महात्मा फुलेंनी डॅश साली दुष्काळात दुष्काळ पीडितांना मदत करण्यासाठी धनकवडी इथे दुष्काळ पीडित विद्यार्थ्यांसाठी कॅम्प घेतला होता? तर याचं उत्तर 1977 साली. महात्मा फुलेंनी 1977 साली दुष्काळात दुष्काळ पीडितांना मदत करण्यासाठी धनकवडी येथे दुष्काळ पीडित विद्यार्थ्यांसाठी कॅम्प घेतला होता. पुढचा प्रश्न महर्षी कर्वेंनी आफ्रिकेचा दौरा केव्हा केला होता? तर याचं उत्तर आहे 1931 साली. पुढचा प्रश्न गणेश वासुदेव जोशी यांचा जन्म केव्हा झाला? तर याचं उत्तर आहे 9 एप्रिल 1828 रोजी. पुढचा प्रश्न राजर्षी शाहू महाराजांनी कोणत्या वर्षी शिवाजी वैदिक बोर्डिंगची सुरुवात केली? तर राजर्षी शाहू महाराजांनी 1920 साली शिवाजी वैदिक बोर्डिंगची सुरुवात केली होती. पुढचा प्रश्न शूद्रातिशूद्रांच्या वतीने उच्चवर्णीयांविरुद्ध लढा पुकारणारे व त्यांच्यात शिक्षणाचा प्रसार करणारे महाराष्ट्रातील
पहिले समाज सुधारक कोण? तर याचं उत्तर आहे महात्मा फुले. पुढचा प्रश्न, स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणी केली? तर याचं उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुढचा प्रश्न, केम्ब्रिज विद्यापीठाने शाहू महाराजांना LLD ही पदवी केव्हा दिली? तर याचं उत्तर आहे जून 1902 मध्ये.